हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत द्वितीय सत्र परीक्षा इयत्ता 6वी. विषय आहे समाजशास्त्र आणि पेपर आहे 40 मार्कांसाठी. इयत्ता 6वीचे सर्व विषयाचे पेपर अपनी एरा या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहेत, तर तुम्ही पाहू शकता. प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 1. इसवी सन 9वे शतक ते 18वे शतक या कालखंडातील इतिहासास टिंबटिंब इतिहास असे म्हणतात. 2. रामायण हे महाकाव्य टिंबटिंब ऋषींनी रचले, ददीची ऋषींनी रचले. 3. वजनमापांची प्रामाणिक पद्धत टिंबटिंब यांनी सुरू केली. 4. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने श्रीलंकेस टिंबटिंब व टिंबटिंब यांना पाठवले. 5. प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते. 6. शहर होण्याच्या प्रक्रियेत जी गावे असतात तेथे कामकाज पाहते टिंबटिंब. ब. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. बौद्ध धर्माची पहिली परिषद कोठे झाली? 2. भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे कोणते? 3. प्राचीन भारतातील विद्यापीठांची यादी करा. 4. ग्रामपंचायत विविध कर का आकारते? 5. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? हे चालू होत आहे. प्रश्न दुसरा अ. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 8. 1. महेंद्रवर्मनची कामगिरी लिहा. 2. सम्राट अशोकाने कधीही युद्ध न करण्याचा निर्णय का घेतला? 3. महानगरपालिकेच्या विविध समित्यांची नावे लिहा. 4. पंचायत समितीची कामे कोणती? ब. टिपा लिहा. गुण आहेत 6. 1. सरपंच. सरपंच कोण असतो ते लिहायचं. 2. संगम साहित्य. 3. मगध सम्राटाचा उदय. प्रश्न तिसरा अ. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो? 2. ऊर्जा साधनाची गरज काय? 3. उष्णकटिबंधीय प्रदेशात प्रामुख्याने कोणते व्यवसाय आढळतात? ब. थोडक्यात उत्तरे लिहा. गुण आहेत 6. 1. चतुर्थक व्यवसाय सर्वत्र दिसत का नाहीत? 2. मानव कोणते ऊर्जा साधन सर्वाधिक वापरतो? त्याचे कारण काय असेल? 3. खनिजांचे उपयोग कोणते? प्रश्न आहे चौथा आणि हा शेवटचा प्रश्न आहे. कारणे लिहा. 1. व्यवसायाचे प्रकार व्यक्तीचे उत्पन्न ठरवतो. 2. जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते, म्हणजे जहाजातनं किंवा होडीतनं माल वाहून नेणे हे बरोबर का ठरते ते लिहायचे. 3. नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पेपर संपलेला आहे. तुम्हाला इयत्ता 6वीचे सर्व पेपर या चॅनलवर अवेलेबल आहेत, तर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची अपडेट कळेल. आणि तुमच्या मित्रांनाही हे प्रश्नपत्रिका शेअर करा. थँक्यू.